आजकाल कोरोना महामारीमुळे अनेक व्यवहार थंडावलेले आहेत, पण आपली जी वारीची काही शतकांची परंपरा आहे ती आपण अखंड ठेवलेली आहे. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो. आणि जे वारकरी पंढरीनाथाचं स्मरण करतायत त्यांच्यासमोर मुख्यतः या वारकरी भक्तिमार्गाचे 4 स्तंभ असतात. दीपस्तंभ म्हणू आपण त्यांना. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम या 4 महासंतांनी भागवत दर्भ मंदिराचं ची निर्मिती केली. आणि या ज्या पालख्या जातात त्या आपापल्या संताच्या गावाहून त्या संताच्या सह पंढरीनाथाला भेटायला जातात. मागणं काहीही नसतं, आम्हाला आनंदी ठेव आणि सारं जग आनंदी राहू दे अशीच मागणी ते करतात. मला वाटतं जगात अशा प्रकारची प्रथा कुठेही नाही जिथे लाखो लोक अशा प्रकारची प्रार्थना करीत भगवंताची भजनं म्हणत नाचत गात तिथे जातात, विठुरायाच्या चरणांचं समचरणांचं दर्शन घेतात, आपापल्या संताला विठुरायाला भेटवतात आणि परत येतात. हे सगळं नामदेव महाराजांशी संबंधित कसं आहे? एक तर ज्ञानदेव आणि नामदेव हे समकालीन आहेत. नुसते समकालीन आहेत म्हणून त्यांचा एकत्र विचार करायचा असं नाही, तर हा द्वंद्व समास आहे. ते कायम एकमेकासह आहेत. त्यांनी जी 18 पगड ज्ञातीतील सत्वसंपन्न माणसांची प्रभावळ एकत्र केली, हे काम मुख्यतः नामदेव महाराजांनी केलं. तसे ते वयाने थोडेसे वडील आहेत या भावंडांपेक्षा, आणि एक कीर्तनकार म्हणून त्यांना प्रतिष्ठा आहे. त्यांचं घर पंढरीनाथाच्या नगरीतच आजही आहे. आता नामदेव महाराजांनी ज्या वेळेला ज्ञानदेव आणि भावंडांवर आळंदीतल्या कर्मठ मंडळींच्यामुळे संकट आलं तेव्हा त्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. आणि ते जे त्यांच्याकडे आले ते कायम त्यांच्याबरोबर राहिले. त्यांच्या जीवनात जे जे बरवाईट प्रसंग आले या सर्व प्रसंगामध्ये नामदेव महाराज त्यांच्याबरोबर आहेत. एक प्रकारे ज्ञानदेवांची आणि भावंडांची त्यांनी पाठराखण केली असं म्हटलं तर ते बरोबर ठरेल. काय काय केलं नामदेव महाराजांनी? आज जे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपल्यासमोर आहे त्यांच्या घराण्याची सगळी कथा आहे आणि त्यांच्या निर्वाणाची कथा आहे, समाधीचे अभंग आहेत. हे सगळं नामदेव गाथेतच आहे. त्यांनी ज्या यात्रा केल्या भारतात ते तीर्थावळीमध्ये त्याचं वर्णन आहे. त्यामुळे एक प्रकारे या सर्व भावंडांच्या संबंधीचा इतिहास हा नामदेव महाराजांच्यामुळे आपल्यासमोर येतो. पुढे उत्तरेत जाऊन त्यांनी जो संत विचार प्रसृत केला आणि ज्ञानदेवत्व एक प्रकारे वाढवलं, आणि पंजाब पंचनद्यांच्या प्रदेशात वायव्य भारतात जिथून या देशात आक्रमणं होत होती त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी जे कार्य केलं ते एक प्रकारे ज्ञानदेवांच्या कार्याचा विस्तार आहे. म्हणून या दोघांच्या संबंधाचं फार महत्त्व आहे. या संदर्भात मी पहिल्या गाथेतल्या खंडाचा उल्लेख करीन, तो म्हणजे तीर्थावळी. काही अभ्यासकांनी ही तीर्थावळी कल्पित आहे असं म्हटलं आहे. मला हे पटत नाही. कोणी ही कादंबरी आहे असं म्हटलं आहे. मला हे योग्य वाटत नाही. महानुभावांचे ज्येष्ठ संशोधक डॉक्टर व्ही व्ही कोलते
यांनी तीर्थावळीचं महत्त्व फार चांगल्या रीतीनं सांगितलेलं आहे. या तीर्थावळीची अनेक हस्तलिखितं मिळतात. हा एक प्रकारे छोटासा ग्रंथच आहे. आणि यात नामदेव महाराज आणि संतांचा सगळा मेळा या भावंडांसह उत्तरेकडे कसा गेला, त्यांनी तिथे काय काय पाहिलं, अस्मानी सुलतानी संकट त्याही काळात होती, ही सगळी त्यांनी पाहिली. आणि याचे अनेक पुरावे या भागात मी शोधून काढलेले आहेत. मी स्वतः कितीतरी वेळा या भागात पदयात्रा केलेली आहे. आणि त्यातला एक छोटासा मी प्रसंग आपल्यासमोर ठेवतो, तो फार महत्त्वाचा आहे. एक असा अभंग आहे की ज्या अभंगामध्ये ही सगळी मंडळी वाटेत असताना त्यांना तहान लागली आणि म्हणून पाणी शोधण्याचा प्रसंग आला. तर एका वाळवंटामध्ये एक छोटीशी पाण्याची जागा होती. ती त्यांनी शोधून काढल्यानंतर ज्ञानदेव आपल्या लघिमा सिद्धीच्या बळावर त्या विहिरीच्या तळाशी जातात आणि पाणी आणतात, असा प्रसंग आहे. आणि नामदेव हे तिथे भगवंताचा धावा करतात आणि त्यातून ते संबंध ती विहीर ही गडगडून ओसंडायला लागली आणि पाणी बाहेर आलं सर्वांच्यासाठी, असा प्रसंग आहे. आता हा मी नुसता चमत्कार मानत नाही, याची 2-3 कारणं आहेत. एक, मी या भागात गेलो, ती विहीर शोधून काढली आणि त्या विहिरीचा तळ गाठून माझ्याबरोबर डेक्कन कॉलेजचे माझे मित्र कुलकर्णी होते, आम्ही तो तळ शोधला आणि तिथली खापरं काढली. त्यावरून ही विहीर किमान 1000 वर्षापूर्वीची आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्या विहिरीचं नाव ज्ञानीजी का कुवा असं आहे. ही राजस्थानात कोलायतजवळ आहे, आजही आहे. आणि मुख्य म्हणजे तिथल्या लोकांना हा सगळा प्रसंग ठाऊक आहे. आता हा प्रसंग घडला म्हणजे काय झालं, ज्ञानदेवांनी आपल्यापुरतं पाणी आणलं असं आहे का? नाही. ज्ञानदेव तळाशी जाऊ शकले, खोलवर जाऊ शकले आणि त्यांनी पाण्याचा शोध लावला. नामदेव महाराजांनी ते पाणी सर्वांच्यासाठी मिळेल अशी काही व्यवस्था केली. यात सुद्धा या कथेच्या द्वारे एक प्रकारे या दोघांनी नेमकं काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आता हे सगळं आपण जेव्हा पाहतो गाथेमध्ये आणि ती ज्ञानीजी की कुवा ही विहीर पाहतो, तिथल्या लोकांची श्रद्धा पाहतो, मी आपल्याला एवढंच सांगतो की किमान 150 ठिकाणी ज्ञानदेव नामदेवांच्या प्रभाव खुणा आपल्याला या संबंध पट्ट्यात तापी ओलांडल्यानंतर मुलतानपर्यंत मी पदयात्रा करून ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात. त्याचं चित्रीकरण केलेलं आहे आणि ही चित्र अभ्यासकांच्यासाठी सादरही केलेली आहे. ही गोष्ट 1974 सालची आहे. आता आणखी एक इथे विषय येतो. हे सगळं ज्ञानदेव नामदेवांनी केलं, याचं प्रयोजन काय होतं? याला काहीतरी उद्दिष्ट होतं. मी गाथेतलेच काही अभंग आपल्याला सांगतो. एक अभंग असा आहे, तत्व पुसावया गेलो वेदज्ञासी, तव भरले तयापाशी विधिनिषेध, तया समाधान नुपजे कोणे काळी, अहंकार बळी झाला तेथे. मी वेद पंडितांना विचारलं, मला त्यांचा अहंकार इतका दिसला आणि त्यांच्यातले भेदाभेद आणि तऱ्हेतऱ्हेचे त्यांचं म्हणणं हे इतकं मला त्रासून टाकणारं वाटलं की त्याच्यातून माझ्या हातात काहीच आलं नाही. पुढे म्हणतात ते की मी स्वरूप पुसावया गेलो शास्त्रज्ञासी, तव भरले तयापाशी भेदाभेद, एक एकाचिया न मिळती मतासी, भ्रांत गर्वराशी फुलले सदा. आता हे पुराणिक जे आहेत, जे कथा सांगतात, जुनं वाङ्मय आपल्याला विशद करून सांगतात, यांच्याकडूनही काही मला मिळालं नाही असं ते नामदेव महाराज सगळं वर्णन करतात आणि मग सांगतात
की माझं काही समाधान झालं नाही, पण माझ्या हातात जेव्हा ज्ञानेश्वरी पडली तेव्हा माझं समाधान झालं असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मग ज्ञानदेवी ही कशासाठी लिहिली गेली, ज्ञानदेवीचा उद्देश काय, हे ते सहज सांगून जातात. जे वेदपंडितांना जमलं नाही, पुराणिकांना जमलं नाही, इतर भाष्यकारांना जमलं नाही, ते ज्ञानदेवांनी करून दाखवलं असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मग जो अभंग प्रसिद्ध आहे बहिणाबाईंच्या नावावर, जो मुळात तुकाराम गाथेतला अभंग आहे की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, तेणे केला से विस्तार. आता याच्यामध्ये चारही महासंतांचा उल्लेख आहे आणि तुका झालासे कळस असं शेवटचा त्याचा चरण आहे. म्हणजे 13व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत ही जी सगळी भक्तीची चळवळ झाली त्याचं त्याच्यामध्ये वर्णन आहे. पण नेमकं काय केलं हे नामदेवांनी सांगितलं आहे. तो अभंग असा आहे, काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती. आता बघा, आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, हा शब्द नामदेवांचा आहे. काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले, कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. आपण आळंदीला पाहतो, ती भिंत तिथं दाखवली जातात. त्या भिंतीवर ते बसले चारी भाऊ आणि ती भिंत त्यांनी चालवून दाखवली. अविद्या मायेचा लागो निधी वारा, ऐसे जगदोद्धारा बोलविले, नामा म्हणे त्यांनी तारिले पतित. हा शब्द आपण हल्ली फार वापरतो, हाही नामदेवाचा शब्द आहे. त्यांनी तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवी. आता ज्ञानदेव हे योगमार्गी आहेत, योगीराज आहेत, ते नाथपंथी आहेत गुरुपरंपरेनं, पण ते भक्तीची वाट प्रशस्त करतात. कशासाठी, तर त्यांना सामान्य माणसांना पुढे आणायचं आहे हे सांगतात. कोण? नामदेव. आणि हे त्यांच्या काळातच त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना भगवद्गीता आणि ज्ञानदेवीचा लळा आहे. मी त्यांना विचारलं, हे सगळं तुम्हाला कसं जमलं? ते म्हणे, तो जो नामदेवांनी सांगितलेला रेडा आहे ना, तो मी आहे म्हणाले. म्हटलं म्हणजे? म्हणले, माझ्या घराण्यात कधीही शिक्षण नाही, काही ज्ञानाची काही साधना नाही, आणि तरीही मी हे सगळं समजू शकलो. माझी बुद्धी रेड्याचीच होती. म्हणजे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद बदवले हे खरं आहे की नाही माहीत नाही, पण माझ्यासारखे जे रेड्याच्या बुद्धीची सामान्य माणसं आहेत त्यांनासुद्धा त्यांनी जागवलं आणि घडवलं असं नामदेवांना म्हणायचं आहे. आणि मी त्याचं उदाहरण आहे असं ते म्हणाय. मला फार कौतुकास्पद वाटतं. हे खरं आहे. आपण इतकी क्षुद्र माणसं असतो की आपण जेव्हा भगवद्गीता आणि ज्ञानदेवीचा व्यासंग करतो तेव्हा ही त्या काळची यशोगाथा आपल्या समोर स्पष्ट होते. मला म्हणायचं असं मित्रांनो की हे जे चमत्कार सांगितले ते नुसते चमत्कार नाही आहेत. ते चमत्कार कदाचित कीर्तनाच्या सोयीनं सांगितले गेले असतील, पण हे वास्तव आहे. आणि मग आपल्या लक्षात येईल की ज्ञानदेवांचं नेमकं कार्य काय. आता आणखी एक अभंग आपल्यासमोर ठेवतो, जो अभंग संबंध ज्ञानेश्वर माऊलीच्या एकूण जीवन कार्याचा मथितार्थ आपल्याला सांगतो. तो अभंग असा आहे, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. तुमच्या लक्षात येईल, नाम ज्ञानेश्वरी असं नामदेव लिहित आहेत. ज्ञानेश्वरी हे काही ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं नाव नव्हे. ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळिला, 56 भाषांचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. हे 56 भाषांचा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. हे जे मराठीत झालं, मी आपल्याला सांगतो, आज
हा अभ्यास झालेला आहे. जवळजवळ 2000 टीका गीतेवर उपलब्ध आहेत वेगवेगळ्या जगातल्या भाषातून. ह्या सगळ्या टीकांमध्ये सर्वात चांगली, विस्तृत आणि प्रभावी टीका ज्ञानेश्वरी आहे. त्या 56 भाषांचा हा गौरव म्हणजे सर्व भाषांमधली श्रेष्ठ टीका आहे हे नामदेवांनी ओळखलेलं आहे. आणि म्हणतायत ते, भवार नवी नाव उभारिली श्रवणाच्या मिशे, बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखे नांदे. आणि शेवटची ओळ फार महत्त्वाची आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. हे ज्ञानेश्वरीचं मर्म आहे. निगमवल्ली म्हणजे वेदरूपी वेलाचा केलेला विस्तार, त्याचं स्पष्टीकरण. वेद आणि उपनिषदामध्ये जो ब्रह्मानंद वर्णिलेला आहे, अध्यात्मविद्या स्पष्ट केलेली आहे, ती सर्वसामान्य माणसांच्यासाठी या ग्रंथातून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यासमोर ठेवली आहे. तेव्हा याचं केवळ पारायण करायचं, याची चिकित्सा करायची नव्हे, हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. म्हणून ते म्हणतात एक तरी ओवे अनुभवा. ती अनुभवल्यानंतर आपण संबंध जीवनाचा काही नवा आशय समजू शकतो आणि आपलं जीवन सुखाचं करतो. आषाढी वारीला जाणारा वारकरी हेच सगळं मनात घेऊन तिकडे जात असतो. मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगतो आहे की नामदेव गाथा हे समकालीन आणि श्रेष्ठ असं ज्ञानदेव महाराजांच्या काव्याचं, कार्याचं एक सबल असं प्रमाण आहे, स्पष्टीकरण आहे. महत्त्व प्रतिपादन करणारा तो एकमेव ऐतिहासिक पुरावा आहे. या गाथेमध्ये जसे आत्मपर अभंग आहेत, तीर्थावळीचे अभंग आहेत, तर ह्या नामदेव महाराजांच्या गाथेत तीर्थावळीचे अभंग जसे आहेत की जिथे संत मेळ्यासह त्यांनी देशयात्रा केली, तसंच आत्मपर अभंग बरेच आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या देवस्थानामध्ये ते कसे संत मेळ्यासह जात राहिले आणि त्या प्रभावळ सगळी त्याने एकत्र कशी केली संतांची. यात एक महत्त्वाचं प्रकरण आहे समाधीचे अभंग. या ज्या 4 महासंतांच्या समाध्या आहेत, ज्ञानदेव महाराजांची आळंदीला, सोपानदेव महाराजांची सासवडला, मुक्ताबाईंची एदलाबाद मेहुणला आणि त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांची, या सगळ्या समाधी प्रसंगात नामदेव जातीनं हजर आहेत. आणि तिथे काय काय झालं हे सगळं त्यांनी टिपून ठेवलेलं आहे, त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि मराठी वाङ्मयातलं दीर्घकाळ टिकून राहील असं जे काव्य सौंदर्य आहे ते तिथे तुम्हाला बघायला मिळेल. आपण वर्ड्सवर्थचा उल्लेख करून नेहमी म्हणतो, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. म्हणजे काय हे इथे दिसतं. नामदेवांनी ते नुसतं पाहिलं, अनुभवलं असं नाही, तर ते त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात अशा रीतीनं साठलं की त्याच्यातून मराठीतलं आद्य उत्तम काव्य प्रगट झालेलं आहे. उत्स्फूर्त काव्य म्हणजे काय, सहज उद्गारातून आलेली अभिव्यक्ती म्हणजे काय हे तिथे पाहता येतं. आणि या समाधीच्या अभंगात एक अभंग अद्भुत आहे, तो असा, कासा वीस प्राण मन तळमळी, जैसी का मासोळी जीवना विण, दाही दिशा वोस वाटती उदास, करीतसे करिता तिसोस मनाबाजी, घातियली घोण प्राण आला कंठी, ज्ञानदेवासाठी तळमळी, नामा म्हणे देवा वाटतसे खंती, चालली विभूती योगियाची. आता हे घातियली घोण
पटकन कळणार नाही. आपण जेव्हा दुःखी कष्टी होतो तेव्हा सहजपणानं आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोकं घालतो आणि स्फुंदून स्फुंदून मनाशी रडत असतो. ते घाती आली घोळ म्हणजे ते आहे की माणसांना एकमेकाकडे पाहणं अशक्य झालं, बोलणं अशक्य झालं. त्यांनी आपल्या माना या दोन गुडघ्यात दडवल्या आणि ते कष्टी झाले. आता याच्यामध्ये पहा, इथं तळमळी शब्द आहे, कासाविशी शब्द आहे, खंती शब्द आहे, उदासी शब्द आहे, प्राण आला कंठी. या सगळ्या दुःखद भावांची अशी पुनरुक्ती आहे. ही पुनरुक्ती फार विलक्षण आहे. म्हणजे त्यांचं जे कवित्व आहे ते कवित्व नुसतं नाही, ते ज्ञानदेवांशी एवढे एकरूप झालेत की त्यांना हे सगळं सांगताना काय सांगू आणि काय नाही असं झालं आहे. असाच एक अभंग आहे. निवृत्तीनाथ हा त्यातला, म्हणजे एकतर ज्ञानदेव महाराजांचे ते गुरु, मोठे बंधू नुसते नव्हे, गुरु. आणि त्यांच्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांच्यामुळे या भावंडांच्या जीवनाला एक घाट आला. आता ह्यांची अवस्था काय झाली, इतकं अफाट वर्णन आहे. हे आपण वाचल्यानंतर काय आपला इतिहास आहे आणि काय आपल्याकडे घडलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर आपला सांस्कृतिक वारसा किती समृद्ध आहे आणि आपण ह्याच्यातून कसं सामर्थ्य मिळवलं पाहिजे याविषयी मनामध्ये विचार सुरू होतात. तो अभंग असा आहे. ओसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, आणिकांच्या डोळा अश्रू येते. आपला भाऊ हा संजीवन समाधी घेणार आहे. या भावनेनं त्या श्रेष्ठ योग्याला, निवृत्तीनाथांना दुसरं काही सुचलं नाही. तो आलिंगो लागला. त्याला त्याने वारंवार आलिंगन दिलं आणि तो तसं करत असताना आणिकांच्या डोळा अश्रू येते. ते लोकांना पाहवलं नाही. का पाहवलं नाही? असे दुःखद प्रसंग अनेक आपण पाहत असतो, पण मग इतरांच्या डोळ्यात पाणी का आलं ते कारण यांनी लिहिलं आहे. अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण सिद्धी नेले. आदर्श गुरु शिष्य म्हणजे काय, मर्यादा म्हणजे काय, एखाद्या सत्वशील जीवनामध्ये कशा रीतीनं माणूस देवत्वापर्यंत पोचतो हा सगळा प्रवास त्यानं करून दाखवलेला आहे. हे सगळ्या वारकऱ्यांना त्यावेळेला जाणवलं आणि मग हे आठवलं. गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा. ह्याने आयुष्यभर गीतार्थाचा सोहळा लोकांना दाखवला आणि गुह्य गौप्यमाळा लेवविल्या. फेडिली डोळ्यांची अत्यंत पारणी, आता ऐसे कोणी होणे नाही. हा जो करारी उद्गार आहे ते असं आता कोणी होणार नाही, हे कोणाला जमणार नाही आणि जमलेलं नाही 700-800 वर्षात हे दिसतं. आणि म्हणून ते वारकरी नाचत नाचत ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या घेऊन पंढरीनाथाच्या दर्शनाला, भेटीला, त्यालाही ते दोन सत्पुरुष भेटवायला चाललेले असतात. शेवटी म्हणतात, काढून या गुह्य वेद केले फोल, आठवती बोल मना माझी, नामा म्हणे संत कासावीस सारे, लाविती पदर डोळी असे. दुसरं काहीच हातात नाही आपल्या. आज सुद्धा तुम्ही जेव्हा आळंदीच्या संजीवन समाधीचं दर्शन घ्यायला जाता, तिथं टेकता, तेव्हा आपण रोमांचित होतो. आपली बॅटरी चार्ज होते ही गोष्ट आणखी वेगळी, पण रोमांचित होऊन काय विलक्षण प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे याची जाणीव होते. आणि मग ते गुरु शिष्य त्यांनी केलेली कामगिरी, कमीत कमी वर्षात केलेली कामगिरी, पुढची ज्ञानेश्वरीच्या पूर्तीनंतर 6 वर्ष त्यांची
तीर्थयात्रेची आहेत. आणि आता ऐसे कोणी नाही म्हणजे काय हे तिथं गेल्यानंतर जाणवतं. आणि आपण सुद्धा डोळ्याला लावतो किंवा डोळे पदराला लावतो. आता हे डोळे पदराला लावणं हे सगळं फार आधुनिक वाटेल, पण हे सगळं 700 वर्षापूर्वी नामदेवांनी लिहून ठेवलेलं आहे. आता मी जी त्यातली सर्वात महत्त्वाची अशी अभंग कळा आहे ती आपल्यासमोर ठेवणार आहे. निवृत्तीदेव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. बांधला तळ्याचा फुटलासे पाट, सुटलासे पाट. ओघ बारा वाटा मुरडताती. बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा, तृण रानो माळा पांगलेसे. हरिविण खोपी, हरिणीविण खोपी पडियली ओस, दहा दिशा पाडसे भ्रमताती. माये बापे आम्हा त्यागियले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा झाले नाही. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. आता ह्या अभंगातून ही जी व्याकुळता आहे निवृत्तीनाथांची, ही सगळ्या संत सारस्वतांची आणि ते सगळं ग्रंथ आणि हे चरित्र वाचल्यानंतर आपलीसुद्धा अशीच परिस्थिती होते. अत्यंत समर्पक असे दृष्टांत देऊन भावनांचे जे कल्लोळ उचंबळून आलेले आहेत ते इथे नामदेवांच्या ह्या कवितेत तुम्हाला दिसतात. आणि मग शेवटी जो अभंग येतो तो आळंदीचं वर्णन करणारा आहे. हा अतिशय ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. तुम्हाला एकच सांगतो, प्राचीन काव्यामध्ये असं काव्य प्रत्यक्ष प्रसंग आजही ते आपल्याला बघायला मिळणं आणि त्याला ऐतिहासिक प्रमाण असणं असं सहसा आढळत नाही. तो अभंग असा आहे. धन्य आळंकापुरी, शिवपीठ शिवाचे, अगस्ती ऋषीचे पूर्वस्थळ. त्रिवर्गी म्हणतले जाता जाता हरी, आम्हा कौंडिण्यपुरी आज्ञा द्यावी. इंद्रनीळ पर्वत नेमिला सोपान देवा, तोवरी करू सेवा अंबिकेची. देव म्हणे भले आरंभिले तुम्ही, आज्ञा घेतो आम्ही पंढरीसी. इंद्रनीळ पर्वती समाधी सोपान, सर्वत्र आमंत्रण देवे दिले. देवभक्ता लागी झाले समाधान, मग सुरगण आवतिले. नामा पुंडलिक निघाले बाहेरी, गरुडावरी देव स्वार झाले. आता याच्यात एक विलक्षण गोष्ट सांगितलेली आहे. सगळे संत आले असं नाही, त्याच्यात पुंडलिक आणि विठ्ठलसुद्धा आलेले आहेत आणि ते गरुडावर बसून आलेले आहेत आणि ते गरुडावर बसून पुन्हा पंढरपूरला निघालेले आहेत. आणि मग जाता जाता त्यांनी सुचवलं आहे की आता आपल्याला सोपाननाथांच्या समाधीच्या ठिकाणी भेटायचं आहे. आता हे ज्ञानदेवांच्या महाप्रयाणाचं संजीवन समाधीचं सारं वर्णन आहे. आणि यात काय नेमकी त्यावेळेला वारकऱ्यांची स्थिती झाली हे सांगितलेलं आहे. मी तुम्हाला एक ऐतिहासिक प्रमाण एवढंच सांगेन. तळेगावला एकेकाळी कृष्णराज राजकुटाचं राज्य होतं आणि त्याचा इसवी सन 768चा ताम्रपट प्रसिद्ध आहे. आणि त्या ताम्रपटामध्ये आळंदीचा शिवपीठ म्हणून उल्लेख आहे. म्हणजे हे सगळं 7व्या शतकापासून 8व्या शतकापासून प्रमाणासह आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि आज सुरू असलेली वारी हे त्याचं एक फार मोठं प्रमाण आहे. वारी म्हणजे काय, तर आपापल्या संतांच्या पालख्या घेऊन सगळे वारकरी नेमके ते याच वेळेला का जातात त्यालासुद्धा एक संदर्भ आहे, तो ध्यानात घेण्यासारखा आहे. हे दिवस असे असतात की पाऊस पाणी होऊन पीक पाणी आपण लावलेलं असतं
आणि शेतकऱ्यांना थोडासा विश्राम असतो. त्या काळात ही वारी आहे. आणि तिथे जाऊन द्यायचं घ्यायचं काही नसतं. तिथं त्या खांबाला स्पर्श करून आणि विठ्ठलाचे समचरण पाहून 4 उड्या मारायच्या असतात आणि म्हणायचं, चुकलं माकलं असलं तर माफ कर, पुढच्या वेळेला येईन तेव्हा सुधारून येतो. एवढंच असतं. आणि हे सगळं करताना ते संतांच्या साक्षीनं करायचं असतं. आणि म्हणून जाताना संतांचे अभंग म्हणायचे असतात. आणि मला सांगताना अभिमान वाटतो, हे सारं नामदेवांच्या वंशजांच्या नेतृत्वानं केलं जातं. वारीचं स्वागत करण्याचा पहिला अधिकार नामदेवांच्या वंशजांचा आहे. आजही हे सगळं सुरू आहे. विठ्ठलाचे जे सारे षोडशोपचार होतात त्याला नामदेवांच्या अभंगांचं प्रमाण आहे. ते अभंग म्हणूनच हे सगळं चालतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी जगात कुठेच नाही, ही वारी झाल्यानंतर काही दिवसांनी पंढरपुराहून एक नामदेव वारी चोखोबांच्या पालखीसह परत निघते आणि आळंदीला येते. ही वारी अशासाठी असते की ज्ञानेश्वर महाराज आपल्या समाधीस्थळी विराजमान आहेत ना. भावना अशी आहे की ते तिथे आहेत म्हणून संजीवन समाधी. अजूनही ते तिथे आहेत. आणि ते तिथे आहेत का नाही हे पाहायला नामदेवांचे वंशज ही वारी घेऊन येतात. आता हे फारसं आपल्याला ठाऊक नसतं. या वारीचा फारसा गवगवा होत नाही. मला म्हणायचं आहे असं मित्रांनो, की ज्ञानदेव महाराजांच्या विषयी, आळंदीविषयी, ज्ञानेश्वरीविषयी काहीही बोलायचं झालं तर आपल्याला नामदेव महाराजांच्या काव्याचा आधार घेऊन ते बोलावं लागतं. आणि हा आधार इतका मजबूत आणि पक्का आहे की हा द्वंद्व समास असं आचार्य विनोबा का म्हणाले ते आपल्याला समजतं. त्या ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज हे 2 नाहीत. एक ज्ञानाचा देव आहे, एक नामाचा देव आहे. एक योग्यांची वाट प्रशस्त करणारा श्रेष्ठ योगीराज आहे आणि जो दुसरा आहे तो भक्तीची वाट प्रशस्त करणारा भक्तराज आहे. आणि हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांच्यासमोर जो आहे त्यात आपल्याकडे भक्तीचे जेवढे मार्ग सांगितलेले आहेत त्याचं सुलभ असं स्पष्टीकरण आहे. भगवद्गीतेत जे जे काही आहे ते सर्व ज्ञानेश्वरीत आहे. आणि शिवाय बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या भगवद्गीतेत नाहीत पण आपल्या जीवनात त्या आवश्यक आहेत. त्यातलं एक म्हणजे पसायदान. मी शेवटी असं म्हणेन की ज्ञानदेवीचं पसायदान उद्या जर विश्वराज्य झालं, त्याच्या दृष्टीनं आपली पावलं पडत आहेत, तर विश्वराज्याचं पहिलं राष्ट्रगीत हे पसायदानच होऊ शकतं. पसायदान हे वैयक्तिक सुखासाठी मागितलेलं प्रसादाचं दान नाही, तर वैश्विक स्थैर्यासाठी, सुखासाठी, आनंदासाठी. म्हणून मी करोनाने सुरुवात केली. करोनावर मात करण्यासाठी सुद्धा पसायदानाचा जप करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. एक पसायदान ही गोष्ट अशी आहे की जगातल्या कोणत्याही माणसाला इथे 700 वर्षापूर्वी काय घडलं आणि कशा परिस्थितीत इथली माणसं ही विश्व नागरिक होऊ शकतात हे दाखवणारी ती कृती आहे. आणि म्हणून मला हा या दोघांचा जो असा दृढ अनुबंध आहे हा स्पष्ट करताना माझं मन भरून येतं. कासावीस होत नाही पण भरून येतं. माझं मन तळमळत नाही पण मला अशी खात्री आहे की लोकांना जी जी तळमळ आहे, जी जी आस आहे, जो जो लोकांचा ध्यास आहे तो पूर्ण करण्यासाठी या दोन्ही महासंतांचा आपण अनुकार केला पाहिजे. त्यांच्या मागून चाललं पाहिजे. आणि ते चालण्याचं एक साधन म्हणजे वारी. या वेळेला प्रत्यक्ष सर्वांना चालत जाता आलं नाही पण मनानं ती सगळी माणसं तिथे जाऊ शकतात. आणि घरच्या घरी श्रीहरी म्हणत ते ज्ञानेश्वरी पाहून, नामदेव गाथा पाहून, वाचून आपण तो सगळा आनंद आणि त्यांचं जे 700 वर्षापूर्वीचं विलक्षण देवमय जीवन आहे ते अनुभवू शकतो. सर, मला असं विचारायचं आहे, संत ज्ञानदेव, संत नामदेव यांच्या कार्यामुळं
भारतभरातली भक्ती परंपरा नेमकी कशी बदलली, त्यात काय काय बदल झाले? छान. हा प्रश्न तुझा फार बोलका आणि चांगला आहे. आणि आज जे एक विशिष्ट वातावरण देशात आहे त्या संदर्भात याचं उत्तर तुला फार विचार करण्यासारखं वाटेल. एक म्हणजे ज्ञानदेव गेले, संजीवन समाधीमध्ये ते आहेत, अशी वारकऱ्यांची भावना निर्माण झाली. आजही ती तशीच आहे. आता ज्ञानेश्वर महाराज इथे आहेत. ज्ञानेश्वरी त्या जशी त्या संजीवन समाधीत त्यांनी समोर आपल्या ठेवलेली आहे तशी तुमच्यासमोरही ते प्रत्येकाच्या हाती आहे. आता इथून आपण जायला हरकत नाही असं म्हणून ज्ञानदेवांचं जे म्हणणं होतं ते उत्तरेला सांगण्यासाठीच नामदेव महाराज हे इथून उत्तरेकडे गेलेले आहेत. त्याचे फार तपशील सांगत नाही, पण एक अभंग त्यातलाच एक सांगतो. असा अभंग आजही अर्थपूर्ण का ठरतो पहा. राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग येही अवतार घेतले, कलिदोष हरावया, नामा म्हणे पुढे हे जन, यवन संसर्ग कठीण, कलीचिया अंती होणार कलंकी, मारील म्लेंछकी घोड्यावरी. नामदेव गाथेतला हा अभंग आहे. काय म्हणायचं आहे त्यांना की उत्तरेमध्ये टोळधाड आलेली आहे, आक्रमकांच्या टोळ्या आलेल्या आहेत, त्यांनी वायव्य भारतामध्ये पुरेशी नासधूस केलेली आहे, तिथल्या माणसांची मनं तुडवली गेलेली आहेत आणि म्हणून पुन्हा अवतार घेणं आवश्यक आहे परमेश्वरानं. आणि त्या अवतारी कार्य इथं ज्ञानेश्वर महाराजांनी करून दाखवलं. आपण ते कार्य तिकडे घ्या म्हणून नामदेव पंजाबात गेलेले आहेत. ती याच्यातून समज त्यांना कल्पना आहे ती. एरवी माणसं काशीकडे जातात. हे तापी ओलांडल्यानंतर, नर्मदा पार केल्यानंतर गुजरातकडून, कच्छ सौराष्ट्रकडून ते मुलतानकडे गेलेले आहेत, जिथून आक्रमकांची ही मारील म्लेंछकी घोड्यावरी, घोड्यावरनं ही टोळधाड आलेली आहे, ही माणसं खलास करते आहे. या माणसांना धडा शिकवण्यासाठी आणि तिथल्या माणसांची मनं बलवान करण्यासाठी हे एक उद्दिष्ट आहे त्यांच्यासमोर. त्याशिवाय ते गेलेले नाहीत. आणि ते तसे गेले म्हणूनच 200 वर्षांनी झालेले नानकदेव, या नावात सुद्धा साम्य आहे. ज्ञानदेव, नामदेव आणि नानकदेव. उत्तरेत तुम्हाला देव दिसत नाही, सगळे दास दिसतात. कबीरदास, सूरदास, तुलसीदास. देव नामांचा शब्द हा इकडचा आहे. तेव्हा नानकदेव झाले. नानकदेवांचा काळ हा जवळजवळ 200 वर्षानंतरचा आहे, पण त्यांना नामदेवांचं कार्य ठाऊक आहे. आणि म्हणून पुढे जे गुरु नानकांच्या नंतर 5व्या गुरूंच्या काळात 1606च्या सुमाराला जो गुरुग्रंथ साहेब तयार झाला त्याच्यामध्ये नामदेवांचे अभंग विखुरले आणि त्याला मुखबाणी असा शब्द आहे. आणि ह्याच्यातून त्यांच्या अभंगातून कशी वायव्य भारतामध्ये आणि एकूणच पुढे भारतामध्ये, उत्तर भारतात विशेषतः संत चळवळ, भक्ती चळवळ कशी घरोघरी गेली. कबीरदास त्याचा उल्लेख करतात. कबीर नामदेवांच्या नंतर 100 वर्षांनी आहेत. त्याला संतमत असं उत्तरेत शब्द आहे. तर संतमताचा आद्य कवी नामदेव आहे आणि त्याच्यासमोर ज्ञानदेव आहेत. ही फार महत्त्वाची एक गोष्ट आहे. तर दक्षिणेचंही तू म्हणशील की दक्षिणेत काय, दक्षिणेत आधीच भक्ती होती, पण ती कर्मकांडाने आणि द्वैती भावनेनं भरलेली होती. इथल्या भक्तीला अद्वैताचा स्पर्श आहे. वेदोपनिषदांचा वारसा त्यांनी सांभाळलेला आहे इथल्या भक्तीने. आणि निर्गुण निराकार परमेश्वर आणि सगुण साकार विठ्ठल रूपातला परमेश्वर एकच मानलेला आहे. तर इथे सगुण निर्गुणाचा समन्वय झाला, योग आणि भक्ती यांचा समन्वय झाला. आणि तसाच उत्तरेत करण्याचं काम नामदेव, नानकदेव, कबीर,
पुढे गुरुपरंपरा शिखांची. गोविंद सिंग हे शिखांचे 10वे आणि शेवटचे गुरु. ते अखेरच्या काळात महाराष्ट्रात येतात, नांदेडला विसावतात. या सगळ्या गोष्टी कसं तरी घडलेल्या आहेत असं नाही, या हेतुपूर्वक झालेलं आहे. ते इथे काय काय झालं हे पाहण्यासाठी गोविंद सिंग आलेले आहेत आणि इथे विसावलेले आहेत. आणि म्हणून नंदीग्राम नांदेड हे एकेकाळी विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध होतं. पण नंदीग्राम नांदेड हे शिखांचं एक तीर्थक्षेत्र झालं. याचासुद्धा नामदेवांशी संबंध आहे. एखादा तुझा काही प्रश्न विचार. ते आता कोरोनामुळे वारी चुकली हो. नामदेव पंजाबात गेले होते. हो हो तर त्यांची वारी चुकली असं काही नाही. किंवा ते तिथून वारी करत होते का हो. पंजाबातून? हे फार असं काही महत्त्वाचं तुझं म्हणणं आहे. बघ, वारी यानं त्या कारणाने प्लेगच्या काळात सुद्धा रोडावली असेल, पण वारी खंडित झालेली नाही. आजसुद्धा वारी मर्यादित माणसांसह सुरू आहे. वारी खंडित झालेली नाही. त्या वारी खंडित होण्याचे प्रसंग सहसा दिसत नाहीत. करोना ही महामारी, त्याच्या प्लेग ही महामारी, अशा बऱ्याच महामाऱ्या आल्या, युद्ध झाली, तरी हे सगळं सुरू राहिलं. आणि तुझे आत्ता काय आणखी एक म्हणालास काय? पंजाबातून वारी नामदेव हां, येत होते का? पंजाबातून ते वारंवार येत होते. याचं एक प्रमाण म्हणजे नामदेवांची पायरी पंढरपूरला जी आहे ते, तिथे त्यांची समाधी आहे आणि तिथेच त्यांनी समाधी ग्रहण केली असा वारकऱ्यांचा श्रद्धाभाव आहे. ते दरवर्षी येत असत. मी एक छोटंसं प्रमाण सांगतो त्याला. मी जेव्हा हे सगळं संशोधन करायला गुमानला गेलो, 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर तिथं मी एक प्रथा पाहिली. ती इतकी विलक्षण होती की एक पलंग होता आणि त्या पलंगावर काहीच नव्हतं. तरीसुद्धा ते जे येणारे शीख भाविक होते ते सगळे तिथे चवऱ्या ढाळत होते, शिवाय पाय चेपत असल्यासारखं हाताने काही. म्हणतो मी काय करतायत? ते नामदेव महाराज है, उनका पदस्पर्श कर रहे हैं और उनको विश्राम हो इसलिए ये सेवा कर रहे हैं. तर मी छाट पडलो, हे असं का? मग मी विचार केला. नामदेव महाराजांची मग कथा मला मिळाली शीख वाङ्मयात. ती कथा अशी आहे की ते वारीच्या वेळेला पंढरपूरला जायचे आणि म्हणायचे मी लगेच परत येईन, आणि आषाढी करून ते परत यायचे. हे सगळं अर्थात त्यावेळेला पायीच होणं, त्यावेळेला काय बाकीची साधनं नव्हती, तेव्हा 2-3 महिने जात असतील याच्यामध्ये. शेवटचं जे ते निघाले जेव्हा, आता परत येणं अवघड आहे, तेव्हा त्यांचे जे जवळचे सेवक होते ते म्हणाले आता मग आम्ही काय सांगणार लोकांना? ते म्हणाले नामदेव महाराज विश्रांती घेत आहेत असं सांगा, मी परत येतोच. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते तसं लोकांना सांगितलं. त्यामुळे ते येऊन त्यांचे सेवा करायला लागले आहेत. असं काही दिवसांनी त्या लोकांना प्रश्न पडला, आता किती दिवसांनी खरं सांगायचं? मग त्यांनी जेव्हा खरं सांगितलं तेव्हा ही प्रथा सुरू झाली आणि आजही तिथे ही प्रथा आहे. आणि ते म्हणतात की परत येतो म्हणून सांगून नामदेव महाराज गेलेले आहेत. आणि तिथंसुद्धा गुमानच्या मंदिरात शिवपीठ आहे. त्याची चित्र मी प्रकाशित केलेली आहे. म्हणजे वर पंढरीनाथाचा मुखवटा आहे, पण आतमध्ये शिवलिंग आहे, शिवपीठच आहे. आणि गुमान हा शब्दसुद्धा फिरत फिरत तिथं गेले, काही काळ राहिले आणि परत पंढरीला येत जात राहिले. आणि पंढरपूरलाच त्या समाधीच्या समोरसुद्धा 14 मुखवटे आहेत. अशी भावना आहे वारकऱ्यांची की नामदेव महाराज गेले तेव्हा सगळे त्यांच्याबरोबर गेले. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी एक समाधी घेतली, पाठोपाठ तिन्ही भावंडांनी घेतली, तसं नामदेवांच्या घरातली सगळी मंडळी ही त्याच पायरीवर विसावली. आणि त्यांचा शिष्योत्तम चोखोबा याची समाधीसुद्धा पायरीच्या पलीकडे आहे. हे सुद्धा का तर पायरीवरनं उभं राहून त्या चोखोबाला दर्शन घ्यावं लागत असे, म्हणून नामदेव महाराजसुद्धा पायरीवरनं विठोबाचं दर्शन घेत होते, म्हणून पायरीशी ते विसावलेले आहेत.